नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा एक कोर्स पाहणार आहोत जो आहे बीएससी नॉन मेडिकल. आता हे नॉन मेडिकल काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, किती वर्षाचा कोर्स आहे, पुढे नोकरीच्या संधी कोणकोणत्या आहेत, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर आता सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. बघा, हा कोर्स जो आहे तो रिगार्डिंग आहे कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स किंवा जे कॉम्प्युटर स्पेशलायझेशन आहे, त्याच्या सिस्टीम्स आहेत त्या रिगार्डिंग हा कोर्स येतो. तुम्हाला हे आता समजणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत पाहत राहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल याचा सिलेबस काय आहे, याच्यामध्ये जॉब्स कोणते आहेत, त्या रिगार्डिंग तुम्हाला या कोर्सचा पूर्णपणे अंदाज लागेल. आणि या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. सर्वप्रथम पाहूया की या कोर्सला शैक्षणिक पात्रता काय लागते. तर शैक्षणिक पात्रता खूप सोपी आहे. हा एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे जो की 3 वर्षाचा आहे, त्यामुळे याला 12वी पासआउट असणे गरजेचे आहे. आता 12वी मध्ये तुमचं पीसीएम असेल, पीसीबी असेल, पण याच्यामध्ये तुमची सायन्स स्ट्रीम असणं महत्वाचं आहे आणि तुम्हाला मिनिमम 12वी मध्ये 50% मार्क्स असणे गरजेचे आहे. तुम्ही जर एवढाच क्रायटेरिया कंप्लीट करत असाल तर तुम्ही इझिली महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जिथेही हा कोर्स ऑफर केला जात आहे तिथे इझिली ऍडमिशन मिळवू शकता. आता याची ऍडमिशन प्रोसेस बद्दल आपण पाहूया. याची ऍडमिशन प्रोसेस तुमचे मेरिट बेस ऍज वेल ऍज तुम्हाला डायरेक्टली ऍडमिशन सुद्धा मिळतं तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर. सर्वप्रथम मार्क्सच्या बेसिसवरचं जे ऍडमिशन आहे ते आपण पाहूया. सिंपल, तुम्ही 12th पास असाल, तुम्हाला मिनिमम 50% असतील आणि जिथेही हा कोर्स ऑफर केला जात आहे तिथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने जाऊन इझिली ऍडमिशन करता येते आफ्टर पेइंग द फी. आता जिथे मेरिट बेस ऍडमिशन असतं तिथं सिंपल तुम्हाला त्या कॉलेजची किंवा त्या युनिव्हर्सिटीची जी एंट्रन्स एक्झाम असते ती पास आउट करणे गरजेचे असते. त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्या वेळेस ही एक्झाम असते त्या एक्झामला तुम्हाला अपेअर व्हावं लागतं. मग ते एक्झाम ऑनलाईन असते किंवा ऑफलाईन असते. प्रॉक्टेड पद्धतीने अशा एक्झाम्स होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स द्यावे लागतात, मेरिटमध्ये यावं लागतं, शॉर्टलिस्ट केलं जातं आणि आफ्टर दॅट तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जे असतं तुमचं सीट जे असतं ते क्लेम करता येतं. तिथे तुम्ही फीस भरून इझिली ऍडमिशन घेऊ शकता आणि हे ऑनलाईन ऍज वेल ऍज ऑफलाईन पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. आता याच्या कालावधीबद्दल आपण सविस्तर जे आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. सिंपल, मी याच्या आधी 2दा सांगितलेले आहे की हा कोर्स जो आहे तो 3 वर्षाचा पाहायला मिळतो. हा कोर्स रेग्युलर बेसिसवरच अवेलेबल आहे. तुम्हाला फिजिकली कॉलेजमध्ये जाऊन अटेंड करावं लागतील सर्व क्लासेस आणि 3 वर्ष हा कोर्स जो आहे तो कम्प्लीट करावा लागेल. आता 3 वर्षामध्ये तुम्हाला परीक्षा कोणत्या पद्धतीच्या पाहायला भेटतात, तर तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला भेटते. खूप सिंपल आहे. 1 वर्षामध्ये 2 सेमिस्टर, असे 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. याच्यामध्ये कॉलेजच्या ऍक्टिव्हिटीज असतात, जसं जे डायरेक्टली प्रॅक्टिकल्स असतात ऍज वेल ऍज थेअरी वगैरे असते. तर हे सर्व तुम्हाला जे असतात पार करावे लागतात. त्याचबरोबर एक्झाम्स असेल किंवा वायवा असेल अशा गोष्टी पण होतात. 3 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही सर्व जे एक्झाम्स असतील ते पासआउट होतात, सर्व सेमिस्टर तुमचे क्लिअर्स असतील, त्यावेळेस तुम्हाला हे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते जे तुम्ही फर्दर स्टडीज किंवा कुठेही जॉब मिळवण्यासाठी ऍज वेल ऍज तुम्ही प्रायव्हेट लेवलला सुद्धा जॉब मिळवण्यासाठी या डिग्रीचा सर्टिफिकेटचा वापर करू शकता. आता मित्रांनो, आपण कालावधी जो आहे त्याच्याबद्दल पाहिलं. आता याच्यामध्ये तुम्हाला 3 वर्षामध्ये कोणत्या प्रकारच्या सिलेबसचा जो आहे तो अभ्यास करण्यासाठी मिळतो, म्हणजे कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जातात हे आपण पाहूया. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला जनरल पंजाबी, हिस्ट्री अँड कल्चर ऑफ पंजाब, तसेच एन्व्हायरमेंट स्टडीज अँड रोड सेफ्टी एज्युकेशन, मेडिकल ग्रुप केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, बॉटनी, झूलॉजी, नॉन मेडिकल ग्रुप फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स ॲज वेल ॲज कॉम्प्युटर सायन्स CSC, मॅथमॅटिक्स 3rd इयरमध्ये आणि जनरल इंग्लिश, अशा प्रकारचे वेगवेगळे विषय तुम्हाला पाहायला मिळतात. आता मित्रांनो, जर तुम्हाला प्रॉपर कोणत्या सेमिस्टरमध्ये किंवा कोणत्या इयरमध्ये कोणते विषय जर वाचायला किंवा अभ्यासाला भेटणार असतील हे जर तुम्हाला सविस्तर रूपामध्ये पाहायचं असेल तर सिंपल डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथं क्लिक करून तुम्ही याचा सर्व सिलेबस जो आहे तो रीड करू शकता. तर मित्रांनो, यामध्ये आपण आता याचे कॉलेजेस बद्दल पाहूया. तर कॉलेजेस याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाहीत,
कारण महाराष्ट्र जास्त करून याचा जो सिलेबस आहे तो पंजाब, त्याच्या हिस्ट्री किंवा त्याच्या रिजनवरच आधारित आहे. यामध्ये तुम्हाला जे कॉलेजेस असतील ते मॅक्झिमम पंजाबमध्ये, जसं गुरदासपूर आहे, सिरसा आहे, इथे तुम्हाला पाहायला भेटतील. महाराष्ट्रामध्ये खूप क्वचित कॉलेज आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर रीड करायचं असेल की कोणकोणते कॉलेज हा कोर्स ऑफर करतात ॲज वेल एज महाराष्ट्राच्या बाहेरचे, तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये जी दिलेली आहे, पहिलीच लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही याचे कॉलेजेस आणि त्यांची ॲव्हरेज फी सुद्धा जी आहे ती चेक करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर बघा, ही डिग्री ज्यावेळेस तुम्हाला मिळेल याचं सर्टिफिकेट, त्याच्या बेसिसवर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी अपेअर होऊ शकता. या डिग्रीच्या बेसिसवर तुम्ही जे आयोगाचे एक्झाम्स असतात, MPSC, UPSC असेल, SSC असेल, जे एज क्रायटेरिया तुमचा कंप्लीट होत असेल, काही ठिकाणी या डिग्रीच्या बेसिसवरच गव्हर्नमेंट जॉब्स निघतात. कारण या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी ही पर्टिक्युलर डिग्री कंप्लीट केलेली आहे त्यांच्यासाठी वॅकन्सीज असतात, तर त्यासाठी तुम्ही अपेअर होऊ शकता. ॲज वेल ॲज तुम्ही पुढे MSc करू शकता, हायर एज्युकेशनसाठी जाऊ शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर्स, तुम्ही हायर एज्युकेशन, हायर स्किल्स अनलॉक करू शकता आणि बेटर पॅकेज पण मिळू शकता. आणि जर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरला जर पाहिलं तर तिथे सुद्धा जॉब्स अवेलेबल आहेत. आता तिथे कोणत्या प्रकारच्या जॉब्स अवेलेबल आहेत तर तिथे आपण पाहूया. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला रिसर्च सायंटिस्ट, ॲप्लिकेशन डेव्हलपर, सायंटिफिक असिस्टंट, कॉम्प्युटर ऑपरेटर, टेक्निकल रायटर, लॅब केमिस्ट अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब्स पाहायला मिळतात. आता हे सर्व जॉब जे आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने आहेत आणि हे नॉन मेडिकल आहे. याच्यामध्ये जास्त कॉम्प्युटर जे सिस्टीम्स असतात, कॉम्प्युटर जे अॅनलाइज असतं त्याच्यावर जास्त लक्ष दिलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या जॉब्स तुम्हाला पाहायला भेटतात प्रायव्हेट सेक्टरला त्या अशा प्रकारचे आहेत. यांचं ॲव्हरेज पॅकेज जर पाहिलं आपण तर पॅकेज खूप चांगलं आहे. 4 लाखापासून 8 लाख वार्षिक तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतं पॅकेज. म्हणजे तुम्ही त्याचा अंदाजा लावू शकता की मंथली तुम्हाला किती पडेल. ॲज वेल ॲज हे पॅकेज वाढवू शकतं, पण हे सर्व तुमच्या डेडिकेशन, तुमच्या स्किलवर आहे, तुमच्या हायर एज्युकेशनवर आहे. जेवढं जास्त तुम्ही हायर एज्युकेशन घ्याल तेवढं तुमचं पॅकेज वाढण्याचे चान्सेस वाढतात. आता मी जे जॉब सांगितल्या त्याचबरोबर ते जॉबचं काम काय, त्यांची सॅलरी काय, हे जर तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. काही टॉप रिक्रुटर्स आहेत, टॉपच्या कंपन्या सुद्धा आहेत, तिथे तुम्हाला इझिली जॉब मिळतो. ज्या पूर्ण ह्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा कॉम्प्युटर सिस्टीम्सच्या जेही टॉप रिक्रुटर्स असतात, ज्या कंपनीज असतात, जिथं ऑर्गनायझेशन असतात, तिथे सुद्धा तुम्हाला जॉब मिळतो. जर तुम्हाला हे रिक्रुटर्स पाहिजे असतील तर हे जॉब, त्याचं ॲव्हरेज फी काय, म्हणजे ॲव्हरेज तुम्हाला किती मिळू शकतं पॅकेज, हे सर्व रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया लास्ट बट नॉट लिस्ट हा कोर्स का आणि कोणी निवडावा. विद्यार्थी मित्रांनो, BSc अंतर्गत हा कोर्स येतो आणि हा कोर्स थोडा युनिक आहे. नॉन मेडिकल, कुणीच ऐकत नाही या गोष्टीबद्दल, पण जर तुम्हाला सगळ्यापेक्षा काहीतरी युनिक करायचं आहे, पण त्याच्यामध्ये नॉन मेडिकल, पण याच्यावर फिजिक्सची आवड आहे, केमिस्ट्रीची आवड आहे, ॲज वेल ॲज कॉम्प्युटर रिगार्डिंग जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला आवडतात, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, कॉम्प्युटर सिस्टीम या गोष्टींबद्दल तुम्हाला आवड आहे, तसेच तुम्हाला हे सायंटिस्ट, रिसर्च अनालिस्ट अशा प्रकारच्या जॉब करायचे आहेत, तर सिंपल तुम्ही या करिअरला निवडू शकता. ॲज वेल ॲज ही डिग्री कंप्लीट करून तुम्ही जे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे, ज्या महाराष्ट्राच्या बाहेर युनिव्हर्सिटी आहेत, तिथल्या डिग्रीवर तिथल्या कॉलेजचं नाव आल्यानंतर तुमची जी डिग्रीची व्हॅल्यू असते ती सुद्धा इन्क्रीज होते, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्र असेल, कुठे बाहेर असेल तर इझिली जॉब मिळू शकतो. तर तुम्ही ह्यासाठी सुद्धा हा कोर्स महाराष्ट्राच्या बाहेर कंप्लीट करू शकता. ॲज वेल ॲज तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब मिळवायची एक संधी पाहिजे असेल आणि डिग्री करायचीच आहे, तुमचे जर इंटरेस्ट मॅच होत असतील तर नक्की ही डिग्री कंप्लीट करा. तसेच तुम्ही हायर एज्युकेशन सुद्धा करू शकता. हे सर्व तुमच्या डेडिकेशन, तुमच्या माइंडसेट आणि तुमच्या स्किल सेटवर डिपेंड आहे. मित्रांनो, या रिगार्डिंग तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. ॲज वेल ॲज तुम्हाला करिअर गायडन्स पाहिजे असेल, कळत नसेल काय करायचं आहे, तर इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच याच्याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी जे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाहीत त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पहिलीच लिंक, त्याला क्लिक करून तुम्ही सर्व काही रीड करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.